एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 7th मधील चॅप्टर नंबर 8 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स अँड ऑपरेशन्स ऑन देम मधील प्रॅक्टिस सेट नंबर 32 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण लर्न करूया. सो सी 6x - 1 इज इक्वल टू 3x + 8. हे काय आहे? नथिंग बट इक्वेशन. म्हणजे इक्वेशनमध्ये काय असतं? एक LHS असते आणि एक RHS असते आणि दोन्ही साईड ह्या काय असतात? बॅलन्स असतात. बट आयदर साईड ऑफ इक्वेशन इज नथिंग बट अल्जेब्रिक एक्सप्रेशन. म्हणजे एकच जर आपण बाजू कन्सिडर केली तर ती काय असते? अल्जेब्रिक एक्सप्रेशन असते. म्हणजे या इक्वेशनमध्ये 6x - 1 आणि 3x + 8 हे दोन काय आहेत? एक्सप्रेशन्स आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर 3n + 1, 2x + 3y अँड 2 इन ब्रॅकेट l + b हे सुद्धा काय आहेत? एक्सप्रेशनच आहेत. आणि या एक्सप्रेशनमध्ये आपण n, x, y, l, b हे अल्फाबेटिक लेटर्स वापरलेले आहेत. हे अल्फाबेटिक लेटर्स म्हणजेच काय आहेत? नथिंग बट व्हेरिएबल्स. इज इट क्लिअर? आणि या व्हेरिएबल बरोबर जो नंबर येत असतो त्या नंबरला आपण काय म्हणत असतो? कोइफिशियंट ऑफ व्हेरिएबल. इज इट क्लिअर? म्हणजे या एक्सप्रेशनमध्ये 3 हा कोइफिशियंट आहे, तर n हे व्हेरिएबल आहे आणि 1 हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. इज इट क्लिअर? यामध्ये 2x या टर्ममध्ये 2 हा कोइफिशियंट आणि x हा व्हेरिएबल. त्यानंतर 3y या टर्ममध्ये 3 हा कोइफिशियंट आणि y हा व्हेरिएबल. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंट, लाईक टर्म्स. लाईक टर्म्समध्ये काय असते की या टर्ममध्ये व्हेरिएबल सेम असतो आणि व्हेरिएबलची पॉवरसुद्धा सेम असते. म्हणजेच काय? 2x, 5x - 2/3x यामध्ये प्रत्येक ठिकाणी जर आपण ऑब्झर्व केलं तर x म्हणजे व्हेरिएबल काय आहे? सेम आहे. इज इट क्लिअर? व्हेरिएबल सेम आहे आणि त्याची पॉवर पण सेम आहे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये -5x² आणि 6/7 या दोन्हीमध्ये x² या दोन्ही टर्म्समध्ये काय आहेत? हे जे व्हेरिएबल आहेत ते सेम आहेत. जर व्हेरिएबल सेम असतील आणि पॉवर पण व्हेरिएबलची सेम असेल तर त्या टाईपच्या टर्मला आपण काय म्हणत असतो? लाईक टर्म्स. इथं सुद्धा पॉवर काय आहे? एक्सची 2 आहे आणि इथं सुद्धा एक्सची पॉवर 2 आहे, वायची पॉवर 1 आहे, इथं सुद्धा वायची पॉवर 1 आहे. म्हणजे या ज्या दोन टर्म्स आहेत त्या लाईक टर्म्स झाल्या. इज इट क्लिअर? नेक्स्ट पॉईंट, अनलाईक टर्म्स. 7xy त्यानंतर 9y², त्यानंतर -2xyz. इथं जर आपण बघितलं तर व्हेरिएबल काय आहे? इथं xy, त्यानंतर इथं y² आणि त्यानंतर इथं xyz. म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टर्ममध्ये व्हेरिएबल काय आहे? वेगवेगळं आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर या एक्झाम्पलमध्ये 8mn या टर्ममध्ये व्हेरिएबल हे m आणि n आहे. त्यानंतर यामध्ये 8m² n² आणि या टर्ममध्ये 8m³ n. म्हणजे व्हेरिएबल जरी m आणि n असलं तरी त्यांच्या पॉवर या काय आहेत? प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या झालेल्या आहेत. सो पॉवर चेंज झाल्या की त्यांना आपण काय म्हणणार आहे? अनलाईक फ्रॅक्शन. इथं फक्त सगळीकडे जर mn असतं तर त्या काय झाल्या असत्या? लाईक टर्म्स झाल्या असत्या. इज इट क्लिअर? दॅट मीन्स द टर्म which have same variable with same powers. व्हेरिएबल सेम असायला हवं आहे आणि त्याची पॉवर पण सेम असायला हवी, तर आपण त्यांना काय म्हणत असतो? लाईक टर्म्स. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंट, मोनोमियल्स. मोनोमियल्स म्हणजे काय? अशी टर्म की ज्यामध्ये फक्त एकच टर्म असते, 1 टर्म. मोनोमियल हॅज 1 टर्म ओनली. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल 4x, 5/6m आणि त्यानंतर -7 ह्या काय आहेत? एकच टर्म्स आहेत. इज इट क्लिअर? म्हणजेच याला आपण काय म्हणणार आहे? मोनोमियल. मोनो मीन्स 1 अँड मोनोमियल मीन्स हॅज 1 टर्म ओनली. म्हणजे या जर एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं तर 2x हा सुद्धा मोनोमियल आहे, 5x हा सुद्धा एक मोनोमियल आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट, बायनोमियल. बायनोमियल मीन्स हॅव्हिंग 2 टर्म्स. मोनो मीन्स 1, बाय मीन्स 2. बाय म्हणजे त्यामध्ये 2 टर्म्स असतात. फॉर एक्झाम्पल 2x - 3y. 2x ही एक टर्म आहे आणि 3y ही एक टर्म आहे. इज इट क्लिअर? म्हणजेच
यामध्ये काय असतात, बायनोमियलमध्ये 2 टर्म्स असतात, मोनोमियलमध्ये 1 टर्म असते आणि ट्रायनोमियलमध्ये 3 टर्म्स असतात. इज इट क्लिअर? तर ए बी सी या 3 टर्म आहेत. त्यानंतर x² - 5x + 6 यामध्ये x² ही एक टर्म आहे, -5x ही एक टर्म आहे आणि 6 ही एक टर्म आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 8a³ ही एक टर्म आहे, त्यानंतर -5a² ही एक टर्म आहे आणि c ही एक टर्म आहे. म्हणजे टोटल 3 टर्म्स असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो, ट्रायनोमियल्स. आणि हे मोनोमियल्स, बायनोमियल आणि ट्रायनोमियल यामध्ये बायनोमियल आणि ट्रायनोमियलमध्ये काय असायला हवेत, या ज्या टर्म्स असतात त्या अनलाईकच असायला हव्यात. इज इट क्लिअर? लाईक जर टर्म्स असतील तर त्याचं आपण ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन कॅरी करू शकतो. इज इट क्लिअर? यासाठी या ज्या 2 टर्म्स आहेत त्या अनलाईक असायला हव्यात. इज इट क्लिअर? सपोज आपण इथं जर 2x + 3x असं जर घेतलं तर ते बायनोमियल होणार नाही, कारण 2x + 3x यांची आपण ॲडिशन करू शकतो. म्हणजे सपोज 2x + 3x असं जर मी घेतलं तर हे बायनोमियल होणार नाही, कारण 2x + 3x हे काय होणार आहे, 5x. म्हणजे ही एकच टर्म झाली, म्हणजे ते काय होणार आहे, मोनोमियल होणार आहे. इज इट क्लिअर? या ज्या 2 टर्म्स आहेत त्या अनलाईक असायला हव्यात तरच ते बायनोमियल होणार आहे. इज इट क्लिअर? म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे ते मोनोमियलमध्ये जाईल. इज इट क्लिअर? देन ट्रायनोमियल यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्या तिन्ही टर्म्स ह्या अनलाईक असायला हव्यात. म्हणजे इथं व्हॅरिएबल काय आहे, ए आहे आणि त्याची पॉवर 3 आहे. इथं a² b आहे आणि इथं c. म्हणजे प्रत्येकाचे व्हॅरिएबल हे डिफरंट आहेत आणि पॉवरसुद्धा डिफरंट आहेत. जरी व्हॅरिएबल सेम असल्या आणि पॉवर डिफरंट असल्या तरीसुद्धा त्या अनलाईकच टर्म असतात. इज इट क्लिअर? सो नेक्स्ट पॉईंट, पॉलिनॉमियल्स. दॅट मीन्स मोनोमियलमध्ये 1 टर्म असते, बायनोमियलमध्ये 2 टर्म्स असतात, ट्रायनोमियलमध्ये 3 टर्म्स असतात आणि 3 पेक्षा जर जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो, पॉलिनॉमियल्स. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मोर दॅन 3 टर्म्स. फॉर एक्झाम्पल a³ - 3a² b + 3ab - b³ म्हणजे ही एक टर्म आहे, त्यानंतर ही सेकंड वन, ही थर्ड वन आणि ही फोर्थ. म्हणजे यात 4 टर्म्स आहेत. मग मोर दॅन 3 टर्म्स असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो, पॉलिनॉमियल्स. इज इट क्लिअर? सो आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. सी दी फर्स्ट क्वेश्चन. क्लासिफाय दी फॉलोइंग अल्जेब्रिक एक्सप्रेशन ॲज मोनोमियल्स, बायनोमियल्स, ट्रायनोमियल्स अँड पॉलिनॉमियल्स. आत्ताच आपण पाहिलं मोनो मीन्स 1 टर्म असेल तर त्याला मोनोमियल्स म्हणायचं, 2 टर्म्स असतील तर त्याला बायनोमियल्स म्हणायचं, 3 टर्म्स असतील तर त्याला ट्रायनोमियल्स आणि मोर दॅन 3 असतील तर पॉलिनॉमियल्स. इज इट क्लिअर? सो इथं 7x ही एकच टर्म आहे, सो आपण त्याला काय म्हणणार आहे, मोनोमियल. इज इट क्लिअर? सो राईट, मोनोमियल. देन नेक्स्ट 5y - 7z यामध्ये 2 टर्म्स आहेत. ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे आणि दोन्ही अनलाईक आहेत. सो 2 टर्म असतील तर आपण काय म्हणत असतो, बायनोमियल. इज इट क्लिअर? देन थर्ड वन 3x³ - 5x² - 11 यामध्ये 3 अनलाईक टर्म्स आहेत. सो हे काय होणार आहे, ट्रायनॉमियल. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. देन फोर्थ वन 1 - 8a - 7a² - 7a³ म्हणजे यामध्ये काय आहेत, 4 टर्म्स आहेत. 1, 2, 3 आणि 4 टर्म्स असतील दॅट मीन्स पॉलिनॉमियल्स. दॅट मीन्स मोर दॅन 3 टर्म्स असतील तर आपण काय म्हणत असतो इथं, पॉलिनॉमियल्स. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट वन, फिफ्थ वन 5m - 3. इथं 2 अनलाईक टर्म्स आहेत. सो हे काय होणार आहे, बायनॉमियल्स. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट वन, सिक्स्थ वन a. दॅट मीन्स इथं फक्त एकच टर्म आहे. सो एक टर्म असेल तर आपण काय म्हणत असतो, मोनोमियल. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट वन, सेवन्थ वन 4.
4सुद्धा काय आहे, एकच टर्म आहे. सो आपण त्याला काय म्हणणार आहे, मोनोमियल. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट 8 3y² मायनस 7y प्लस 5 यामध्ये 3 अनलाईक टर्म्स आहेत. सो आपण 3 टर्म्स असतील तर काय म्हणत असतो त्याला, ट्रायनॉमियल. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.